लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। माजलगाव तालुक्यातील वारोळा शिवारातील गट क्रमांक 336 मधील विजयमाला दादासाहेब जगताप यांच्या नावे असलेली 17 गुंठे जमीन हरवली असल्याचा आरोप करत सदरील जमीन शोधून द्या या मागणीसाठी बैलासह शेतकऱ्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून मागण्यांची दखल प्रशासनाने घेईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे। जमीन ही वारोळा शिवार गट नंबर 336 मध्ये होती। ती पाझर तलाव क्रमांक 5 साठी 2002 मध्ये त्या जमिनीमध्ये हा पाझर तलाव झाला। तेव्हापासून महावेजाची मागणी आम्ही कलेक्टर ऑफिस साहेबांना कलेक्टर ऑफिसला आम्ही मागणी केली। त्यावेळेसपासून 2025 पर्यंत हे प्रकरण चाललं। 2025ला या जमिनीचा अवॉर्ड पास झाला। तो अवॉर्ड पास झाल्यानंतर एसडीएम ऑफिसला अवॉर्ड जमा झाला आणि त्याआधी 2011 मध्ये आमचे वडील मयत दादासाहेब बाबासाहेब जगताप यांचं निधन झालं। त्यानंतर 2015 मध्ये आमचे कोर्टाच्या डिक्रीमार्फत आम्ही या जमिनीचे वाटणीपत्र केले। त्या वाटणीपत्रानुसार 5 एकर 32 आर जमिनीमध्ये आमच्या भाऊ आणि आमची दुसरी आई यांना 2 एकर 28 गुंठे जमीन आम्ही त्यामध्ये वाटून दिली आणि आमच्या 3 जणांच्या नावावर म्हणजे आमची आई, आमची बहीण आणि मी यांच्यामध्ये 54 आर जमीन यामध्ये त्याच जमिनीमध्ये वाटून दिली। म्हणजे एकंदरीत 1 जणाच्या नावावर 17 गुंठे जमीन ही त्या 336 गटामध्ये आमच्या वडिलाच्या वारसाप्रमाणे आम्हाला वाटणीपत्राद्वारे आम्हाला वाटून देण्यात आली। परंतु 2025ला ज्यावेळेस हा अवॉर्ड मंजूर झाला आणि ते अवॉर्ड आम्ही पडताळणी केली त्यावेळेस त्या अवॉर्डमध्ये जे की कायद्यानुसार पतीच्या माघारी ही पत्नी ही वारसदार पहिली वारसदार असते, याप्रमाणे वारसदारामध्ये आमच्या आईचं नाव वारसाप्रमाणे यायला पाहिजे होतं आणि तिचा महावेजा तिला मिळायला पाहिजे होता। अशा प्रमाणात पडताळणी केलं आणि ती आम्हाला दिसलं की त्यामध्ये आईचं कसल्याही प्रकारचं नाव नव्हतं आणि ते आम्ही एसडीएम ऑफिस म्हणजे उपविभागीय अधिकारी साहेबाकडे आम्ही त्या अनुषंगाने आम्ही अपील केलं आणि अपीलांती 3 सुनावण्या झाल्याच्या नंतर अधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितलं की जे काही तुमचे पुरावे असतील वारसात ते तुम्ही आम्हाला द्या। त्याप्रमाणे आम्ही कोर्टाची डिक्री तडजोडपत्र ज्याप्रमाणे जमीन वाटप झालेली ती अशी कोर्टाची डिक्री, त्यानंतर पुन्हा त्याच जमिनीमधल्या 17 गुंठ्याची 7/12 असे सगळे पुरावे आम्ही या ऑफिसला आम्ही दाखल केले आणि त्याच्यानंतर 3 सुनावण्या झाल्याच्या नंतर या ऑफिसमधून असा निकाल काढण्यात आला की तुमच्या दोन्ही पक्षकाराचे माझ्या समक्ष तडजोड झालेली आणि तडजोडी अंती हे प्रकरण मी निकाली काढत आहे आणि त्यानंतर 8 दिवसानंतर मला त्या ऑर्डरचं मला पत्र 8 दिवसानंतर मला पोस्टद्वारे मला घरी मला मिळालं आणि त्यानंतर ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये येऊन ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस या 17 गुंठे जमिनीसहित यांनी हा महावेजा त्यातील एका कुणीतरी वारसदाराच्या नावे त्यांनी जमा करून टाकलेला होता। मग ती 17 गुंठे जमीन ही त्याच 5 एकर 32 आरमध्ये जी संपादित झालेली, परंतु विजयमाला दादासाहेब जगताप ह्या त्यांच्या पत्नी दादासाहेब जगताप यांच्या असल्यामुळं त्यांना कसलाही महावेजा न मिळाल्यामुळं माझं असं म्हणणं की 17 गुंठे जमीन मला आता पेरणीसाठी करून द्यावी आणि मला आता पेरायचं आहे, ती जमीन मला पेरणीसाठी तुम्ही काढून द्या। तर असे चर्चा ज्यावेळेस अधिकाऱ्याची इथं झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की जमीन आता संपादित झालेली, तर म्हणलं मग संपादित झालेली ज्याच्या नावावर जमीन त्यांना महावेजा द्या। असे आम्ही यापुढे माझी अशी भूमिका की जोपर्यंत हा आम्हाला न्याय मिळत नाही, कारण की हा सरळ कागदपत्र पुराव्यासहित जरी बघितलं तर हा सरळ या ऑफिसमार्फत हा अन्याय झालेला आहे आणि अन्याय जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। दादासाहेब जगताप जमीन द्या नाही तर महावेजा द्या। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.